Hello friends, today we are going to learn the next topic in the mechanical properties of fluid, that is our second chapter, shape of liquid drops on solid surface. When a small amount of a liquid is dropped on a plain solid surface, the liquid will either spread on the surface or will form droplets on the surface. Which phenomenon will occur depends upon the surface tension of the liquid and the angle of contact between the liquid and solid surface. So what we discussing here, आपण काय डिस्कस करतो इकडे की एखादा सरफेसवर जेव्हा लिक्विड फॉल होतं सरफेसवर, तर त्यावेळेस काय होतं की त्या लिक्विडचे एकतर ड्रॉपलेट्स तयार होतात किंवा सम अमाऊंट ऑफ लिक्विड हे त्याच्यावर स्प्रेड पण होतं. ह्या दोन्ही केसेस तिथे तुम्हाला घडताना दिसतात. असं कधीच होणार नाही की तुम्ही एखाद्या सरफेसवर एखादं लिक्विड टाकलं की ते पूर्णच्या पूर्ण ड्रॉपलेट्सच होऊन जातील किंवा पूर्णच्या पूर्ण ते लिक्विड सगळ्याच्या सगळं त्याच्यावर पसरून जाईल. असं कधीच होणार नाही. तुम्हाला सम अमाऊंट ऑफ ड्रॉपलेट्स पण दिसतील आणि सम अमाऊंट ऑफ तुम्हाला लिक्विड त्याच्यावर स्प्रेड पण झालेलं दिसेल. आणि हे होत असताना ही प्रोसेस होण्यासाठी हे कशावर डिपेंड आहे, ही प्रोसेस होण्यासाठी हे कशावर डिपेंड आहे, तर ते डिपेंड आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टवर. आणि दुसरं कशावर अवलंबून आहे, तर सरफेस टेन्शनवर ते अवलंबून आहे. आणि मागच्या प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण या सगळ्यांचा अभ्यास केलेलाच आहे की सरफेस टेन्शन म्हणजे नेमकं काय, तर तो असतो फोर्स पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन द लिक्विड सरफेस. लिक्विडच्या सरफेसवर टँजेन्शियल फोर्स जर आपण लावला असेल तर त्याला तुम्ही सरफेस टेन्शन असं म्हणतात. आणि दुसरं काय आहे तर थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, मग आता आपण याच्यासाठी काही व्हेरियस टाईप्स ऑफ कंडिशन्स आपण बघणार आहेत ज्या खाली दिलेल्या आहेत. आपण काही कंडिशन्स तिथे पाहणार आहेत. सो लेट थीटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड पेअर. थीटा काय आहे तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. T1 काय आहे तर T1 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द लिक्विड सॉलिड इंटरफेस. T1 काय आहे, असा फोर्स आहे जो सरफेस टेन्शनमुळे T1 काय आहे, फोर्स, असा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कोणाच्या इंटरफेसमधून तयार झाला आहे तर लिक्विडच्या आणि सॉलिडच्या इंटरफेसमधून. T2 इज अ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर अँड सॉलिड इंटरफेस. T2 काय आहे तर T2 फोर्स आहे ड्यू टू सरफेस टेन्शन कोणाच्या इंटरफेसमधला, एअरच्या आणि सॉलिडच्या इंटरफेसमधला. आणि तिसरा जो आहे तो आहे T3 फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट द एअर लिक्विड इंटरफेस. हा एअर लिक्विडच्या इंटरफेसमधून तयार झालेला फोर्स आहे. तर खाली तुम्ही फिगर बघू शकता. या फिगरमध्ये तुम्हाला दिसेल की T3 काय आहे तर T3 काय आहे, फोर्स आहे. कोणामधला फोर्स असेल हा बघा बरं, आकृतीवरून तुम्हाला लक्षात येईल की T3 हा कोणामधला फोर्स आहे, एअरमधला आणि लिक्विडमधला. T2 बघा बरं, T2 कोणामधला फोर्स वाटतो तर T2 हा कोणामधला फोर्स असला पाहिजे, एअर आणि सॉलिडमधला. आणि जर T1 बघितला, जर बघितला तर T1 हा कोणामधला फोर्स वाटतो तर तो कोणामधला फोर्स आहे तर तो आहे लिक्विड आणि सॉलिडमधला. असे 3 फोर्सेस तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहेत. As the force due to surface tension is tangential to the surface in contact, the direction of T1, T2 and T3 as shown in figure. तुम्हाला फिगरमध्ये त्यांच्या डायरेक्शन दाखवले आहे जे मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेलं आहे. बरं, याची इक्विलिब्रियमसाठीची एक कंडिशन्स आहे. ड्रॉपच्या इक्विलिब्रियमसाठीची एक कंडिशन आहे, दॅट इज रेडीमेड फॉर्म्युला. यू डोंट हॅव टू बी इट्स डेरिवेशन. तुम्हाला तो डिराईव्ह करायचा नाही आहे, तुम्हाला डायरेक्ट लर्न करायचा आहे. तो काय फॉर्म्युला आहे की T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा, वेअर थिटा इज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हाच फॉर्म्युला तुम्हाला अजून वेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतो, दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. हा जो T3 आहे हा दोघांना डिवायडेड आहे. T2 मायनस T1ला तो डिवाइड करतो, दॅट इज कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. मग या इक्वेशनला अनुसरून आपण काही केसेस स्टडी करणार आहोत आणि त्याच्यावरून लिक्विड ड्रॉपचं नेचर अभ्यास करणार आहोत. जर फर्स्ट कंडिशन, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, T2 जर T1पेक्षा मोठा असेल आणि T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3, या दोघांची वजाबाकी ही T3पेक्षा लहान असेल
कॉस थिटा कसा असेल, पॉझिटिव्ह. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ॲक्यूट ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. तर हा जो काही तुम्हाला जो शेप दिसतोय, अशा टाईपचा शेप तुम्हाला या अशा वेळेस बघायला मिळेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पण तुम्हाला दिसतोय. ओके, तो किती आहे, तो 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. अशा वेळेस लिक्विडला जो शेप मिळतो तो कसा असतो, तर तो हेमिस्फिअर म्हणता येईल किंवा सेमी सर्क्युलर पण म्हणता येईल. असा शेप हा वॉटर ड्रॉपलेट्सला असतो. सेकंड केस, if T2 is less than T1 and T1 minus T2 is less than T3. म्हणजे या केसमध्ये वरच्या केसपेक्षा थोडं उलट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही की मागच्या केसमध्ये कोण मोठा होता, T2 मोठा होता आणि T1 लहान होता. इकडे मात्र उलट झालेलं आहे. आणि मागच्या वेळेस वजाबाकी पण T2 मायनस T1 होती, यावेळेस T1 मायनस T2 आहे. हे तुम्हाला लर्न करण्यासाठी मी सांगतो आहे, इझी मेथड सांगतो आहे. ओके, आणि कॉस थिटा हा पहिल्या केसमध्ये पॉझिटिव्ह होता, या केसमध्ये निगेटिव्ह आहे. पहिल्या केसमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट होता, म्हणजे तो 90 डिग्रीपेक्षा लहान होता. या केसमध्ये तो 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. सो या फिगरमध्ये तुम्हाला T1, T2 आणि T3 दिसत आहेत. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. म्हणजे हा जो लिक्विड ड्रॉप तुम्हाला दाखवलेला आहे, ह्या टाईपचं नेचर कोण दाखवतो, ज्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे. असं कोण आहे, तर तसं नेचर दाखवतो तुम्हाला मर्क्युरी. सो इट इज अ ड्रॉप ऑफ मर्क्युरी. केस 3 अँड केस 4 दॅट इज इम्पॉसिबल. ह्या दोन्ही केसेस कधीही होऊ शकत नाही. ओके, तर त्या कशा आहेत की त्या केसमध्ये तुम्हाला थिटा कितीपेक्षा थिटा हा एकतर 0 मिळतो आहे किंवा एकापेक्षा मोठा मिळतो आहे, विच इज इम्पॉसिबल. हे कधीही शक्य होणार नाही. म्हणजे थर्ड कंडिशन आणि फोर्थ कंडिशन, विच इज इम्पॉसिबल, द लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप्स विल नॉट बी फॉर्म. असं कधीही होणार नाही की लिक्विड जर सरफेसवर पडलं तर त्याचे ड्रॉपच तयार होणार नाहीत किंवा पूर्णच्या पूर्ण लिक्विड हे त्या सरफेसवर पूर्ण पसरून जाईल, असं कधीही होत नाही, विच इज इम्पॉसिबल. सो तिसरी कंडिशन आपण बघून घेऊ. T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. सो कॉस थिटा किती असणार आहे, 1. किती नंबरची इक्वेशनसाठी सॅटिस्फाय केलं, इक्वेशन नंबर 1 जे वर आहे, हे बघा वरती आहे दिलेलं तुम्हाला. कुठे इक्वेशन नंबर 1, एक बघा हायलाईट पण केलेलं आहे मी. इक्वेशन 1 बघू शकता तुम्ही की कॉस थिटाची किंमत ॲटोमॅटिकली किती येणार, T2 मायनस T1 अपॉन T3 आहे. दोघांच्या किमती जर सारख्या झाल्या तर कॉस थिटाची किंमत किती होणार, ॲटोमॅटिकली इट विल बी गोइंग टू बी 1. सो थिटा किती डिग्री होणार, 0 डिग्री. ओके, थिटा 0 डिग्री हे कधीही शक्य होत नाही. म्हणजे असं लिक्विड कधीही नेचर दाखवत नाही. आणि चौथी केस तुम्ही जर बघितली तर त्या केसमध्ये काय होणार आहे की T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. या दोघांची वजाबाकी T3पेक्षा मोठी आहे. ओके, किंवा याला एक और कंडिशन आहे की T2 ग्रेटर दॅन आहे कोणापेक्षा, T1 प्लस T3पेक्षा. त्यावेळेस कॉस थिटाची किंमत तुम्हाला एकापेक्षा जास्त मिळेल, विच इज इम्पॉसिबल. असं कधीही होऊ शकत नाही. जो म्हणजे मला काय सांगायचं आहे की या केसमध्ये जी T3ची जी डायरेक्शन आहे, हा T3 दिसतोय तुम्हाला फिगरमध्ये, हा T3 बरोबर कोणावर येणार, हा जो T3 आहे हा कोणावर येणार, बरोबर T2वर येणार. किती डिग्रीसाठी, 0 डिग्रीसाठी, म्हणजे तिसरी केस. आणि चौथ्या केसमध्ये T3 कुठे जाणार, तर तो डायरेक्ट T2च्याही खाली म्हणजे सॉलिडमध्ये जाणार. सो ह्या दोन्ही केसेस कधीही शक्य होत नाही. ओके, तर तुम्हाला या दोन्ही फिगर लक्षात आल्या असतील आणि यांच्या चारी कंडिशन्स पण लक्षात आल्या असतील. पहिल्या केसमध्ये आपण काय पाहिलं की अँगल कसा होता, ॲक्यूट होता. सेकंड केसमध्ये अँगल कसा आहे, तर ऑप्ट्यूस आहे. तिसऱ्या केसमध्ये अँगल किती डिग्री आहे, 0 डिग्री आहे. आणि चौथ्या केसमध्ये सो इट विल बी मोर दॅन 180 डिग्री. तो 180 डिग्रीपेक्षा देखील मोठा झालेला आहे. ओके, विच इज नॉट पॉसिबल. हे कधीही शक्य होऊ शकत नाही लिक्विड ड्रॉपसाठी. ओके, नेक्स्ट टॉपिक इज फॅक्टर अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. असे कोणते फॅक्टर्स आहेत जे अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करतात, तर फक्त 3 फॅक्टर्स आहेत. व्हेरी इझी टू लर्न. फर्स्ट फॅक्टर इज द नेचर ऑफ लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. लिक्विड आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टमुळेच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार होतो, तर या दोघींच्या नेचरवर हे अवलंबून आहे. सेकंड केस, इम्प्युरिटीज. कुठल्या टाईपच्या इम्प्युरिटीज तुम्ही त्या लिक्विडमध्ये प्रेझेंट आहेत किंवा तुम्ही ॲड केलेल्या आहेत, त्याच्यावर देखील अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अवलंबून असतो. सो impurities present in the liquid change the angle of contact. Third, temperature of liquid in
सेकंड केस आपण बघितली. थर्ड केसमध्ये आपण बघू आता टेम्परेचर ऑफ लिक्विड. एनी इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ अ लिक्विड डिक्रीज इन इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. जर तुम्ही टेम्परेचर जर राईज केलं त्या लिक्विडचं तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा काय होतो, कमी होतो. खाली एक टेबल दिलेला आहे आणि तुम्हाला वेगवेगळे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तिथे दिलेले आहेत. तुम्ही त्यांचा अभ्यास करू शकता. इट इज रेडीमेड टेबल. ओके. नेक्स्ट टॉपिक इज इफेक्ट ऑफ इम्प्युरिटी अँड टेम्परेचर ऑन सरफेस टेन्शन. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. कुठल्या इम्प्युरिटीज जर तुम्ही ॲड केल्या आणि त्याचा सरफेस टेन्शनवर कसा परिणाम होतो. काही इम्प्युरिटीजमुळे सरफेस टेन्शन वाढू शकतं आणि काही इम्प्युरिटीजमुळे सरफेस टेन्शन कमी देखील होऊ शकतं. वेन अ सोल्युबल सबस्टन्स सच ॲज कॉमन सॉल्ट डिझॉल्व इन वॉटर द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. साध्या पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर काय होईल की पाण्याचं सरफेस टेन्शन हे वाढणार आहे. म्हणून खेडेगावांमध्ये किंवा बोरच्या पाण्याने जर तुम्ही कपडे धुतले तर ते प्रॉपरली धुतले जात नाहीत. याचं कारण काय आहे की त्या लिक्विडचं किंवा त्या वॉटरचा हार्डनेस जास्त आहे. त्याचं हार्डनेस जास्त असण्याचं कारण काय की त्याच्यात भरपूर सॉल्ट्स आहेत आणि त्यामुळे त्याचं सरफेस टेन्शन हे जास्त आहे. सेकंड थिंग, वेन अ स्पेरिंगली सोल्युबल सबस्टन्स सच ॲज फिनॉल or a detergent mixed with water, without water, the surface tension of water decreases. with water. जर हे तुम्ही स्पेरिंगली सोल्युबल लिक्विड जर वॉटरमध्ये ॲड केले तर सरफेस टेन्शन हे कमी होतं. ओके. म्हणून कपडे धुण्यासाठी आपण डिटर्जंटचा यूज करतो. वेन इनसोल्युबल इम्प्युरिटी इज ॲडेड इन टू वॉटर सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिक्रीजेस. आणि पाण्यामध्ये किंवा लिक्विडमध्ये जर तुम्ही इनसोल्युबल इम्प्युरिटीज जर ॲड केल्या तरी सरफेस टेन्शन हा काय होतो, कमी होतो. नेक्स्ट, वेन इम्प्युरिटी गेट्स ॲडेड टू एनी लिक्विड द कोहेसिव्ह फोर्स ऑफ द लिक्विड डिक्रीजेस which affect the angle of contact and hence shape of the meniscus is formed. If mercury gathers dust, then its surface tension is reduced. If does not, spherical droplets unless dust is completely removed. म्हणजे when impurity gets added to the liquid, जेव्हा तुम्ही impurities ॲड करतात लिक्विडमध्ये, कोहेसिव्ह फोर्स काय होतो, वाढतो ऑफ द लिक्विड. द कोहेसिव्ह फोर्स ऑफ द लिक्विड कोहेसिव्ह फोर्स ऑफ द लिक्विड काय होतो, कमी होत जातो. विथ which affect the angle of contact and hence the shape of the meniscus is formed. त्याच्यावरनं मेनिस्कसचा शेप हा तयार होत असतो. if mercury gathers dust, then its surface tension reduce. जर मर्क्युरी गॅदर झाला, एकत्र झाला तर सरफेस टेन्शन काय झाला, रिड्यूस झाला. इफ डज नॉट फॉर्म अ स्पेरिकल ड्रॉपलेट्स अनलेट द डस्ट इज कम्प्लिटली रिमूव्ड. आणि तो एकत्र मात्र होऊ शकणार नाही कुठपर्यंत, जोपर्यंत त्याच्यातल्या डस्ट किंवा इतर पार्टिकल्स निघून जाणार नाही तोपर्यंत त्याचा ड्रॉप तयार होणार नाही. ओके. थँक्यू.